तरी मागणीपर प्रकरणातले अभंग दिसतात. कारण काही संतांनी हजारो अभंगाची रचना केली. त्याच्यामुळं ज्यांनी हजारांच्या वरती अभंगाची रचना केली त्यांच्या गाथ्यामध्ये आपल्याला शेकडोनी मागणीपर अभंग दिसतात. पण काही संतांनी अतिशय कमी प्रमाणात रचना केली. काही जणांची तर गाथा उपलब्ध आहे 50च अभंग आहे. पण त्या 50 अभंगांमधून सुद्धा त्यांनी 10-5 अभंगातून देवाकडे जाऊन मागणी केलेली आपल्याला दिसून येते. संत महात्मे मागतात. तुमच्या म्हणण्यासारखा सामान्य जीव मागत असेल तर नवल वाटायचं कारण नाही. का कारण नाही? कारण देवाने आपल्याला निर्माण करतानाच अपूर्ण म्हणूनच निर्माण केलं. एखादा जीव जन्माला आला आणि तो पूर्ण आहे असं एकही उदाहरण आपल्याला जगाच्या पाठीवर दिसणार नाही. जीव म्हणून जन्माला आला म्हटलं की त्याच्याकडे कोणत्या ना कोणत्या गोष्टीची कमतरता असतेच आहे. आपण जगातला कोणताही कितीही मोठा श्रीमंत मनुष्य मला आणून दाखवा, त्याच्याकडे कुठल्या ना कुठल्या गोष्टीची कमतरता आपल्याला दिसतेच का नाही? आता चालू असलेला प्रसंग पहा. केवढं मोठं युद्ध चालू आहे. युद्ध चालू आहे कुठं? आपल्यापासून हजारो किलोमीटर अंतरावरती. पण काल रात्रीपासून लोकांनी पेट्रोल पंपच गाठायला सुरुवात केली. सगळे लोक म्हणायला लागले महाराज पेट्रोल भरून ठेवा, डिझेल भरून ठेवा. अरे म्हणलं किती भरून ठेवा? किती भरून ठेवून काय? युद्ध चालू आहे तिकडं आणि तुमची धावपळ चालू झाली इकडं. काय म्हणे संपलं तर जायचं कुठं? काय संपलं तर घरी बसावं लागेल एवढंच ना. बसून निवांत बसून एवढी काय गडबड आहे? बरं हे युद्ध चालू झालं कशामुळं? एवढ्या मोठ्या देशाच्या राष्ट्रपती, एवढंस देश ते इराण, काय गरज आहे? काय युद्ध करायची गरज बाबा? तुझ्याकडे सगळं असेल ना, मग युद्धाचं कारण काय? मला सांगायचं उदाहरण द्यायचं हेच आहे. कितीही मोठ्या राज्याचा, देशाचा, किती मोठा पंतप्रधान असू द्या आणि प्रेसिडेंट असू द्या, त्याला कुठल्या ना कुठल्या गोष्टीची कमतरता असतेच आहे. जगाच्या पाठीवर एकही उदाहरण आपल्याला असं दिसणार नाही ज्याच्याकडे कोणत्या ना कोणत्या गोष्टीची कमतरता आहे. सगळ्यांकडे, अगदी एखाद्याकडे पैसा भरपूर असेल पण त्याची संतती नीट नसते. एखाद्याकडे संतती भरपूर असेल पण पैसा नसतो. एखाद्याकडे संतती पैसा दोन्ही असतो पण त्या संततीला बुद्धी नसते, ज्ञान नसतं, एखादा गुण नसतो. कुठल्या ना कुठल्या गोष्टीची कमतरता त्या जीवाच्या ठिकाणी असते आणि म्हणून तो करतो काय? ती कमतरता घालवण्यासाठी म्हणून मागत असतो. सगळ्याकडे सगळं आहे असा जीवच जन्माला आलेला नाही. तुकाराम महाराजांनी आपल्याला सगळं सांगितलं. सगळं आहे ते एक देवाजवळ, दुसऱ्या तिसऱ्याकडे नाही. वरकड कोठे काही योग आहे, वरकड कोठे काही एक आहे, एक नाही इतरत्र एक परमात्माच्या जवळचं सोडून इतर कुठेही पहा काहीतरी आहे, काहीतरी नाहीच आहे. आणि मग जे नाही ते मिळवण्याकरता काय केलं पाहिजे? खरं तर प्रारब्धाने आपल्याला आधीच काही गोष्टी देऊन ठेवलेल्या असतात. आपल्याला काही गोष्टी प्रारब्धानेच मिळतात. प्रारब्ध म्हणजे काय? आपण जे आधी कर्म करून ठेवलेलं असतं त्यालाच प्रारब्ध म्हणतात, त्यालाच दैव म्हणतात. आणि त्या कर्माने आपल्याला आधी काही गोष्टी दिलेल्या असतात. आपल्याला मिळणारं अन्न प्रारब्धाने आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला मिळणारा मान प्रारब्धाने आपल्याला दिलेला आहे. आपल्याला मिळणारं धन प्रारब्धानेच आपल्याला दिलंय का नाही? अन्न मान धन
अन्न प्रारब्ध आधी नाही, म्हणून तर आपल्याला पहा कधीच एकसारखं अन्न मिळत नाही. रोज आपण आपल्याच घरी आपल्याच ताटामध्ये आपल्याच पाटावरती पानावरती बसून जेवण करतो, पण कधीच आपल्याला सारखं अन्न मिळत नाही. सकाळी चांगलं मिळतं, संध्याकाळी मिळत नाही. रात्री चांगलं मिळालं तर सकाळी चांगलं मिळत नाही. बर एक एक दिवस असा उजाडतो, भरपूर अन्न समोर येतं, जिकडे जावं तिकडे अन्न समोर, ताट समोर.